नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्रोफेसर सुनंदा किसनराव रेवसे, श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय नांदुरा येथील मराठीची प्राध्यापिका. अर्थात बीकॉम फायनलच्या 5व्या सत्रात आपल्याला माझी कविता घ्यायची आहे. नागराज मंजुळे यांची ही कविता असून या कवितेतून माणसाला माणसाचं माणूसपण बहाल करण्याचा कवीने आटोकाट प्रयत्न केलाय. तत्पूर्वी नागराज मंजुळेंचा थोडक्यात परिचय घेऊया. नागराज मंजुळे हे जनसामान्यांच्या हृदयावर सैराट आणि फेंड्री या 2 चित्रपटांच्या माध्यमातून विराजमान झाले आहेत. अलीकडे त्यांचा नाळ हा चित्रपट देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणात गाजतो आहे. पण नागराज मंजुळे खऱ्या अर्थाने ओळखले जातात ते त्यांच्या सैराट या चित्रपटामुळे. सैराट या चित्रपटामध्ये एक संघर्ष चित्रित केलेला आहे आणि तो संघर्ष म्हणजे इथलं समाज वास्तव आहे. या देशाचं ते एक दुर्भाग्य आहे. प्रस्तुत कविता जी आहे माझी कविता, या कवितेमध्ये देखील कवीने असंच काहीसं चित्रित केलेलं आहे की जे दुर्दैवाने कवीच्या आणि इथल्या उपेक्षित समाजाच्या वाट्याला आलेला आहे. इथली समाज व्यवस्था ही एका रुंद अशा दरीसारखी आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो आणि गरीब हा अधिक गरीब होत जातो. मग ती श्रीमंती विचारांची असेल, ती श्रीमंती आचारांची असेल, ती श्रीमंती आर्थिक असेल, नाही तर मग धार्मिक सुद्धा. माझी कविता जेव्हा कवी कवितेला शीर्षकच देतो तेव्हा कशी आहे माझी कविता? नारायण सुर्वे एके ठिकाणी असं म्हणतात, मी जसा आहे तसा माझ्या शब्दात आहे. मी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे. हे सारस्वतांनो, मी थोडासा गुन्हा करणार आहे की मला मांडू द्या. मी कसा आहे, माझं एक विद्यापीठ आहे आणि ते विद्यापीठ बकाल वस्तीतलं असेल किंवा रामदेव ढसाळ म्हणतात त्याप्रमाणे गोलपिठ्यातलं असेल. पण माझं जे एक विद्यापीठ आहे त्याला भिंती नाही, त्याला दरवाजे नाहीत, पण जे काही जगणं आगणे भोगणं आहे त्याला एका चौकटीत राहणाऱ्यांनी एक चौकट बांधून दिलेली आहे. असं हे माझं विद्यापीठ आहे, असं नारायण सुर्वे म्हणतात. नागराज मंजुळे त्यांच्या कवितेमध्ये आपल्या कवितेच्या बद्दल आपलं जणू काही मनोगतच इथे व्यक्त करताना दिसतात. ते म्हणतात, माझी कविता फाटकी चोळी ठिगळ्यांच्या पदरानं दडवत रणरणत ऊन खुरपणार आहे. माझी कविता काही ताजमहाल, बालाजी याचं वर्णन करणारी नाही, तर माझी कविता ही माझ्या मायनेच जिथे फाटकी चोळी घातलेली आहे आणि ठिगळाच्या पदरानं ती चोळी ती दडवत आहे, म्हणजे लपवत आहे. म्हणजे इथली जी समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेची जी नजर आहे ती निकोप नाही. स्त्रीच्या कुठल्या अवयवावर या समाज पुरुषाचं लक्ष जाईल आणि कुठल्या अवयवात
प्रेमाचा केव्हा लचका तोडेल हे सांगवत नाही. आणि म्हणून माझी कविता जशी एखाद्या स्त्रीने आपला उरोज भाग वस्त्रांनी झाकावा तशी माझी कविता आहे. माझ्या कवितेला धड चोळी देखील नाही. याचा अर्थ असा नाही की त्या कवितेला चोळी जरी नसली तरी पान्हा नाही. चोळीच्या आत पान्हा दडलेला आहे आणि तो पान्हा बालकांना, इथल्या पिढीला स्ट्रॉंग करणार आहे, बलशाली करणार आहे. जी माय आहे, ती माय जी आम्हाला दूध देणारी आहे, माझी कविता माय जी आहे ती मला जी दूध देणारी आहे, ती दूध कसं आहे, सकस आहे. जरी फटकी चोळी माझ्या कवितेने घातली असेल, ठिगळाच्या पदराने ती जरी रणरणत ऊन झेलत असेल, इतरांचं खुरपण निंदण करणारी जरी माझी कविता असेल, तरी ते इथलं समाज वास्तव आहे. मायकोव्हेस्की नावाचा एक कवी असं म्हणतो साहित्याबद्दल की आजही तुमच्या साहित्यातून जर तेच राजे, तेच राजवाडे, तोच राजकुमार, तीच राजकुमारी येत असेल, की कुठेतरी ऍक्सिडेंट होतो आणि मग राजकुमारी गाडीतून फेकल्या जाते आणि ती अलगद आपल्या प्रियकराच्या मांडीवर येऊन पडते, असं होतं का कधी? पण याचं चित्रण झालेलं आहे. यापूर्वी मराठी साहित्यामध्ये असंच चित्रण झालेलं आहे, ज्याला कलेसाठी कला असं आपण म्हणतो. नागराज मंजुळेंनी या विचाराला, या प्रवाहाला इथे छेद दिला आहे. मायकोव्हेस्की म्हणतो की त्या कवी अजूनही जर तसंच चित्रण तुमच्या साहित्यातून येत असेल तर मी तुमच्या साहित्यावर थुंकतो. साहित्यातून काय यायला पाहिजे? साहित्यातून यायला पाहिजे मी जसं जगलो, मी जे भोगतो आहे, मी जे सोचतो आहे, मी जे ऐकतो आहे ते. वास्तवाच्या पायावर काल्पनिकता ठीक आहे, पण ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही ते जर साहित्यातून उतरत असेल तर ते साहित्य फार काळ टिकत नाही, अक्षर वाङ्मय ते बनत नाही. नागराज मंजुळेंची कविता ही इथल्या जनसामान्यांची कविता आहे, आम जनतेची कविता आहे. आम जनतेचं दुःख, समस्त जनतेचं दुःख त्या कवितेतून नागराज मंजुळे व्यक्त करतात. बाभळीला झोके घेत घेत उपाशी पोटी झोपी गेलेली माझी मलूल कविता. इथल्या शेतकऱ्याचं चित्रण करताना असं म्हटलं जातं, सणासुदीच्या दिसाले याले घळते उपास असा वऱ्हाडी माणूस. आता कोरोनाचा काळ आहे, दसरा येऊ घातलेला आहे. गोडे तेलाचे काय भाव आहेत हो? साखरेचे काय भाव आहेत? दसऱ्याच्या दिवशी किती जणांना गोडाधोडाचं खरंच खायला मिळेल? तर तळणाचं आणि पुरणाचं किती जणांना खायला मिळेल? आणि ज्यांना कोरोना झाला त्यांचं काय? ही तर आजची स्थिती झाली. पण नागराज मंजुळे म्हणतात की आम्ही तर अशा पद्धतीचं जीवन जगलो की बाभळीच्या झाडाला पाळणा टांगला माझ्या मायने, त्याच्यामध्ये मला निजवलं, त्याच्यामध्ये मला झोपवलं, मी झोपी गेलो आणि माझी माय दुसऱ्याकडे राब राब राबत राहिली. विठ्ठल वाघांची मोठी सुंदर कविता एक. ते म्हणतात, आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यातून कवा पेटणार वाती. अरे आम्ही या मातीतून जन्मलो, आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो, आम्ही गरीबाच्या पोटी जन्मलो, म्हणून आमची मातीच व्हावी का? आम्ही कधी सुखाचे दिवस पाहिलेच नाहीत, ऐकले. आणि जे ऐकलं
त्याची कल्पना करता येत नसते. जे भोगलं ते मात्र छाती ठोकपणे सांगता येत असते. विठ्ठल वाघ त्यांच्या कवितेमध्ये म्हणतात, दाणे भरता कणसात येती हुशार पाखर, भर हंगामात अशा होते पारखी भाकर, नाही पाहेली पुनिव लई ऐकल्या गोठी, खापराच्या दिव्यातून कवा पेटणार वाती. अरे इथला शेतकरी तर कर्जात जन्माला येतो, कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो. हे अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना हे ब्रीद माहित आहे शेतकऱ्याच्या संदर्भातलं. पण त्याच्याही पलीकडे जीवन आहे. अजूनही भयान वास्तव आहे शेतकऱ्याचं. शेतकऱ्याची जर ही स्थिती आहे तर शेतमजुराची काय असेल? कापूस पिकवल्यानंतर कापसाच्या नख्यांमधला कापूस वरबाडून काढून तो किलोने विकणारी इथे एक जात आहे, ज्याला मेंगी विकणारी जात म्हणतात. कर्ज घेतल्यानंतर, सावकाराकडून कर्ज घेतल्यानंतर परतीच्या बोलीवर जर ठाम राहता आलं नाही तर दुर्दैवाने लिलाव केला जातो त्या पिकाचा, लिलाव होतो त्या शेताचा. ही इथली स्थिती आहे, इथलं समाज वास्तव आहे. ठिगळं लावता लावता नक्की 9 येतात त्या माऊलीच्या. अशातच मुलगी बाळणपणाला आलेली असते. शेतकरी ठरवतो की या वेळेला आता आपण आता काय करूया की जो शेवटचा कापूस असतो त्याची गादी तयार करू, म्हातारीला त्याच्यावर झोपवू. आयुष्यभर गोधडीवर झोपली, फाटक्या गोधडीवर झोपली, चिन्ह्यांवर झोपली. पण तसं होत नाही. फुलावाल्या कापस आले चंद्र चोरू चोरू पाये, माय माऊलीची मांडी तरी उघडीच राहे. हे इथलं समाज वास्तव आहे. माय माऊलीला आपली मांडी झाकता झाकता संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं, पण तरीही तिला 9 वारी पातळ नव मिळत नाही. एकीकडे साडीवर मॅचिंग ब्लाउज मिळत नाही याचं दुःख, आणि दुसरीकडे लज्जा रक्षणासाठी वस्त्रप्रावरण मिळत नाही याचं दुःख. एकीकडे खाल्लेलं अन्न पचण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात, आणि दुसरीकडे अन्न मिळत नाही म्हणून एकीकडे पत्रावळ्या कुत्रे ओढतात आणि दुसरीकडे त्याच पत्रावळीतलं अन्न मुलं चाटतात. हे इथलं समाज वास्तव आहे. प्रस्थापित आणि विस्थापित अशी समाज व्यवस्थेची इथे रचनाच झालेली आहे. आणि म्हणून कवितेच्या प्रारंभीच मी सांगितलंय आपल्याला की इथला शेतकरी, इथला माणूस, इथली आम जनता, इथला कष्टकरी, इथला मजूर आणि इथला भूमिहीन शेतमजूर अशी सारी दरी आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जातो, गरीब आणखी आणखी गरीब होत जातो. हा संघर्ष कुठे थांबेल, कसा थांबेल, प्रश्नचिन्ह आहे. याची उत्तरं शोधणं फार गरजेचं आहे. 21व्या शतकामध्ये या देशाने पदार्पण केलं. महासत्ता बनू पाहतोय हा देश, पण 2 वेळचं अन्न देखील काही जणांना मिळत नाही, आणि काही जणांना अजीर्ण झालं म्हणून अन्न पचत नाही. दोन्हीकडे दुःखच आहे. एकाला अन्न पचत नाही, अजीर्ण होतं. अजीर्णाचं दुःख मोठं भयानक असतं, आणि उपाशीपणाचं दुःख तर विचारूच नका. नागराज मंजुळेंची जी कविता आहे ही उपाशीपणाचं दुःख घेऊन जन्माला आलेली आहे. उपाशी माणसाच्या वाट्याला काय येतं, फाटकी वस्त्र घालणाऱ्या माणसाच्या वाट्याला काय येतं, ते त्यांच्या कवितेने अचूक टिपलेलं आहे. राबणाऱ्या, उपेक्षित आणि हीन अशा समाजाचं नागराज मंजुळेंची कविता प्रतिनिधित्व करते. रोज एक स्वप्न शिळ्या भाकरी सोबत तोंडी लावून सुटकीचे घाव दगडावर मारताना धपापणारी माझी
आषाढभूत कविता. माझ्या कवितेला पर्यायाने मला धड पोटभर अन्नही मिळत नाही. आषाढभूत नजरेने माझी कविता अन्नाकडे पाहत राहते. कधी भाकर आहे तर त्याच्या सोबतीला भाजी नाही, आणि कधी भाजी आहे तर कशा सोबत घावा ती भाजी खावी हा प्रश्न आहे. हे सगळं घेऊन नागराज मंजुळेंची कविता आज साकार झालेली आहे. ते पुढे म्हणतात, बाची वाट पाहून रात्र पडते पोटात पाय घेऊन पोरासहित, तेव्हा भुकेजल्या चुलीसाठी काटे तोडताना तळहातात मोडलेला काटा उपसून मुक्यानंच टिप गाळणारी अश्राप माझी शोषित कविता. माझा बाप दारू पितो, दारू डोसतो, आणि बा बाहेर गेला म्हणून माय घरात बाची वाट पाहत आहे. पोरं सोरं विचारतात, मा काही येईन व बाप घरी, तेव्हा माय म्हणते की बा बाहेर गेला, बा काहीतरी घेऊन येईल तेव्हा मी तुमच्या पोटात काहीतरी घालीन. मायनं चुलीमध्ये काट्या मोडून ठेवलेल्या आहेत. काट्या मोडताना, बाहेरून इंधन आणताना, जंगलातून इंधन आणताना तिच्या हातात देखील काटा मोडलेला आहे, रुतलेला आहे. तिने तो काटा उपसला. इथला काटा हा जो शब्द प्रयोग आहे, हा काटा एक प्रतीक आहे, एका प्रतिमेचं रूप घेऊन इथे अवतरित झालेला आहे. असं म्हटलं जातं की पोटात काटे भरावे लागतात. काटा हा शब्द प्रतिकात्मक रूपाने कवीने वापरलेला आहे. काटा म्हणजे असणारी एक सल, की माझ्याच वाट्याला का हे सार, मला अन्न मिळू नये. आणि श्रीमंत लोक अन्न खातात आणि खात नाहीत तर फेकून देतात, आणि फेकून कुठे देतात तर ते उकिरड्यावर फेकून देतात. त्यांनी उकिरड्यावर फेकलेलं अन्न देखील आम्हाला मिळत नाही. तळहाताला घट्टे पडतात, पायाला फोडं येतात, जीवाची घालमेल होते. अशा वेळी आमच्या मायनं काय केलं हे आमची कविता सांगते. हे नागराज मंजुळेच्या कवितेचं प्रतिपाद्य आहे. हे नागराज मंजुळे यांच्या कवितेचा मुख्य विषय आहे. ते म्हणतात, माझी माय अश्राप आहे, शोषिक आहे. एका चित्रपटामध्ये खूप सुंदर डायलॉग आहे. तो असा आहे, अगर दर्द को दवा न मिले तो दर्द ही दवा बन जाती है. भुकेलेल्या माणसाचं करपलेपण, डोई जड झालेलं ते वझ भुकेचं सहन जर झालं नाही तर धरणीला माणूस जवळ करतो, धरणीवर लवणतो, पोटाशी पाय घेतो आणि अश्राप निपचित असा तो जमिनीवर पडून राहतो. काय घालावं पोटात? पोटाची आग आणि भलत्या मागे लाग. दगड माती तर पोटात घालता येत नाहीत. नागराज मंजुळे ही अशी भुकेलेल्या माणसाची व्यथा आपल्या कवितेतून सादर करतात. आणि म्हणून नागराज मंजुळेंची कविता एखाद्या मेणासारखी वाटते, की मेणावर जर एखाद्या वस्तूचा ठसा मारला तर जसाच्या तसा ठसा त्या मेणातून आपल्याला बाहेर पडताना दिसतो. तसं इथल्या गरिबीचं चित्रण, इथल्या हीनतेचं चित्रण, इथल्या दैन्यावस्थेचं चित्रण त्यांची कविता करते. ते म्हणतात, जिचे हात राबले आजन्म, जिनं रचले हिमले दुसऱ्यांचेच, स्वस्वप्नांच्या मढ्यावर सौंदर्याच्या इतिहासात विरूपतेनं जिला गाडलं गेलं, इथल्या प्रत्येक घराच्या, किल्ल्याच्या आणि महालाच्या पायात ताजमहालाच्या निर्मितीनंतर जिचे कापले गेले हात, तीच अन्यायग्रस्त माझी मजूर कविता.
नागराज मंजुळे यांची कविता एका मजुराचं चित्रण करते. असं म्हटलं जातं की सत्तेपुढे शहाणपण नसतं, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आपल्याला माहित आहे, ताजमहाल बांधल्यानंतर शहाजहान राजाने ताजमहाल मुमताज महलच्या स्मृतीसाठी बांधला. केवढा अप्पलपोटा होता शहाजहान बादशाह की न भूतो न भविष्यती, भविष्यात असा कधी कोणी ताजमहाल बांधू नये आणि भूतकाळात फक्त माझाच ताजमहाल राहिला पाहिजे, त्याला वर्तमानाची कधीच जोड मिळू नये म्हणून ईसा नावाच्या शिल्पकाराचे हात देखील या शहाजहान बादशाहने कापून टाकले होते म्हणतात. ईसा नावाचा जो कलाकार होता, ईसा नावाचा जो वास्तुतज्ञ होता, त्याने ताजमहालाची प्रतिकृती तयार केली. आणि अशी ताजमहालाच्या बद्दल अशी एक आख्यायिका सांगण्यात येते की ताजमहाल बांधून झाल्यानंतर शहाजहान बादशाहने त्या ईसा नावाच्या कलाकाराचे, शिल्पकाराचे दोन्ही हात छाटून टाकले होते. पण त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगते. संत कबीर असं म्हणतात की श्रीमंताजवळ देण्यासारखं खूप असतं, खूप असतं, गरीबाजवळ देण्यासारखं फार काही नसतं. पण असतं, त्याच्याजवळही काहीतरी देण्यासारखं असतं, आणि जे श्रीमंताजवळ नसतं ते त्याच्याजवळ असतं, आणि ते म्हणजे त्याचा शाप. असं म्हटलं जातं की ताजमहाल आजही एका ठिकाणी गळतो. ईसा नावाच्या शिल्पकाराला माहित होतं की फलश्रुती काय होणार आहे. हा ताजमहाल बांधल्यानंतर मला कोणत्या सत्याला सामोरं जावं लागणार आहे, आणि म्हणूनही मी पण माझी आठवण का ठेवू नये. आणि मग ताजमहालासोबत ईसा नावाच्या शिल्पकाराची देखील आज ताजमहाल पाहायला जाणाऱ्यांना आठवण येते. कारण तिथे लक्षात येतं, दिसतं की हा ताजमहाल एका ठिकाणी गळतो. कुठून गळतो, कसा गळतो, कोणत्याही तज्ञाला आजपर्यंत त्याचं रहस्य समजलेलं नाही. नागराज मंजुळेंची कविता सांगत असताना मला हे सांगायचं आहे की इथे तुमचं भलं करणाऱ्यांचेच हात छाटले जातात, तुम्हाला प्रसिद्धी देणाऱ्यांचेच हात छाटले जातात. पडद्याच्या मागे राहून कलाकाराला, पडद्याच्या मागे राहून नायकाला मोठं करणारे खूप मोठे असतात, पण ते नेहमी पडद्याच्या मागे असतात. ते कधीच पडद्यावर येत नाहीत, कारण त्यांचा पोटाचा प्रश्न असतो. मेरा नाम जोकर चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल, मला फार आवडतो तो चित्रपट. हा मजूर कसा असतो हो, एखाद्या जोकर सारखा असतो. मेरा नाम जोकर मधला तो नायक गरिबीने पिचलेला आहे, दुःखी कष्टी आहे. आईने सांगितलेलं त्याला ऐकायचं आहे. आई त्याला सांगते, त्या जोकरला सांगते कि बेटा सब कुछ कर लेकिन जोकर मत बन. बाळ, तू सगळं काही केलेलं मला आवडेल रे, पण तू जोकर नको होऊ, विदूषक नको होऊस. तो वारंवार पृच्छा करतो आईला की आई का ग, का मला जोकर होऊ देत नाहीस, का मला सर्कस मध्ये तू जाऊ देत नाहीस. बंधूंनो, भगिनींनो, आई आई असते, वडील असतात, मुलं असतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आई वडिलांना बंधनं पडत असतात, आणि म्हणून
योग्य वेळ आल्याशिवाय आई त्या गोष्टीची कधी उकल करत नाही. वडील पण त्या गोष्टीला जतन करून ठेवत असतात आणि म्हणून बऱ्याच अशा गोष्टी आई वडील आपल्या मुलांपासून जपून ठेवत असतात, लपून ठेवत असतात. मेरा नाम जोकर या चित्रपटामधली ती आई आपल्या मुलापासून ते सत्य लपवून ठेवते. पण प्रस्तुत कवितेमधला जसा तो काटा आईच्या हातात मोडलेला आहे आणि पोटाशी पाय दुमडून सगळेजण झोपी गेलेले आहेत बाची वाट पाहत, त्याप्रमाणे या विदूषकाच्या या मेरा नाम जोकर मधल्या चित्रपटातली तिची माय आहे, तिची आई आहे, तिच्याही उरामध्ये एक काटा रुतून बसलेला आहे. आणि तो काटा आहे तिच्या पतीच्या स्मृतींचा. तिला आपल्या मुलाला दुःखी करायचं नाहीये, पण ती सांगते की बाबू सरकशीत जाऊ नकोस. इकडे आईची प्रकृती खालावलेली आहे, खाण्याचे 2 वेळेच्या खाण्याचे वांधे झालेले आहेत, परिस्थितीचा संघर्ष, ओढगस्तीचं जीवन आणि हे सगळं सहन न झाल्यामुळे तो मुलगा आपल्या आईला सांगतो की आई मला मोठी नोकरी मिळालेली आहे एका शहरामध्ये, पण कोणती मिळाली हे तो आईला सांगत नाही. आई पण विचारण्याच्या भरीस पडत नाही, कारण तिचा विश्वास असतो आपल्या मुलावर. तिला वाटते की माझा मुलगा विदूषक नसेल बनला, दुसरी कुठली तरी नोकरी पकडली असेल त्याने. आणि मग तो दर महिन्याला आईला पैसे पाठवत जातो. न राहून एक दिवस आईला शंका येतेच, काय बरं नोकरी करत असेल माझा मुलगा. आणि म्हणून ती आग्रह धरते की बेटा मला तुझ्या जवळ यायचं आहे, तुझ्या गावात नोकरी करतोस, तू जिथे जातोस, तू मला दर महिन्याला जिथून पैसे पाठवतोस त्या नोकरीच्या गावी मला घेऊन चल. खूप सारे आढेवेढे घेतल्यानंतरही आई ऐकत नाही. आणि म्हणून हा चित्रपट नायक आपल्या आईला घेऊन त्या ठिकाणी येतो, तो जिथे नोकरी करतो तिथे. पण तो आईला सांगत नाही की मी सरकशीमध्ये काम करतो, मी विदूषकाचं काम करतो. आई मुलाच्या गावी येते आणि ती शोध घेते. तेव्हा तिला कळतं की माझा मुलगा माझ्या नवऱ्यासारखाच चित्रपट सर्कशीमध्ये काम करतो, विदूषकाची भूमिका निभावतो आणि मला पैसे देतो. का माझ्या मुलाने हे सत्य लपवलं माझ्यापासून. आणि तिच्या अंगामध्ये ताप भरतो, तिची अवस्था अत्यंत खराब होते, दयनीय अवस्था होते तिची. तिला भयानक दुःख होते आणि तशातच एका व्याधीने ती ग्रस्त होते. आणि अचानक आई हा इहलोक सोडून जाते. आई इहलोक सोडून जाते. मुलाला कळतं की माझी माय गेली आता. इकडे सर्कसीचा शो असतो. तो नायक सर्कसच्या मॅनेजरला भेटायला जातो आणि सांगतो, गई मा गई, माझी माय गेली, आज मी शो करणार नाही. तेव्हा तो मॅनेजर त्या नायकाला समजून सांगतो की अरे आता तुझी आई जिवंत होणार आहे का. कमवलं ना तू तुझ्या आईसाठी बरस, मिळाला ना तुला तिचा आशीर्वाद. पण बघ आज जर या शोला फाटा मिळाला
अनेक लोकांनी तिकीटं फाडलेली आहेत. सर्कस सुरू व्हायला थोडासा अवधी आहे आणि सर्कसचा शो जर सफल झाला नाही तर फार मोठी नामुष्की माझ्या पदरी पडेल. बेटा, माझंही तर पोट त्या सर्कसच्याच माथा आहे रे. म्हणून तो मॅनेजर त्या चित्रपटामधला म्हणजे तो धर्मेंद्र त्या नायकाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि सांगतो की तू फक्त शो कर 3 तासाचा, तोपर्यंत मी तुझ्या आईला सांभाळतो. आईच्या अंगावर पांघरून टाकल्या जातं. सर्कस सुरू होते, पडदा दूर होतो आणि जोकर सर्कसीच्या रिंगणामध्ये प्रवेशतो. काय असतो त्याच्या हातामध्ये? त्याच्या हातामध्ये एक पिंजरा असतो आणि पिंजरा असतो आणि हातात कबूतर असतं. कबूतर तो असं उडवतो आणि ऑडियन्सला सांगतो, गई मा गई. ऑडियन्सला वाटतं, बापरे काय सुंदर सर्कस आहे, वा कबूतर आहे, पिंजरा आहे, काय सुंदर सर्कस आहे. पण जोकरचं दुःख कोणालाच माहित नाही. बंधूंनो, नंतर चित्रपट सर्कस साकारत जाते, पुढे जाते आणि पुन्हा तो जोकर विदूषक गाणं म्हणतो, जाने गए कहा वो दिन. येतील का आता माझे दिवस ते? पुन्हा म्हणतो, गई मा गई. पुन्हा ऑडियन्स टाळ्या वाजवतो. सर्कशीचा पडदा पडतो. बंधूंनो, हसती आंखें हसता चेहरा सिर्फ एक बहाना है. दिल में कितने दर्द है यह कभी किसने जाना है. तो विदूषक सगळ्यांना हसवतो, पण आतमध्ये किती रडतो हे कोण जाणतं हो. इथला मजूर देखील रोज एका विदूषकाची भूमिका बजावत असतो. मोठमोठ्या हवेल्यांमध्ये श्रीमंत वर्ग राहतो, पण विटेवर वीट रचणारा जो मजूर आहे त्याची काय अवस्था आहे याचा कधी कोणी विचार केला? याचा विचार करते नागराज मंजुळेंची कविता. आणि म्हणून नागराज मंजुळे म्हणतात की जिचे कापले गेले हात तीच अन्यायग्रस्त माझी मजूर कविता. इतरांना उन्हातून सावलीत नेणारी माझी कविता, इतरांच्या तव्यावर भाकरी भाजून देणारी माझी कविता, पण पोटात करपलेपण घेऊन जगणारी माझी कविता. जी जन्मते प्रश्न होऊन जीव घेणार. माझी कविता जन्माला येते तीच मुळी एक प्रश्न घेऊन. नागराज मंजुळेंच्याच कुळीतला एक कवी असं म्हणतो, कशाला झाली पुस्तकांची ओळख, परा होता त्यापेक्षा वाहता झरा. कशाला मला पुस्तकांची ओळख झाली उगीच. पुस्तकातली ओळख झाली आणि माझ्यामध्ये साहेबी थाट आला. पुस्तकांची ओळख झाली आणि मी माझ्या समाजापासून दूर गेलो. नागराज मंजुळेंची कविता ही समाजाची नाळ धरून आहे. नागराज मंजुळेंची कविता ही सामाजिक वास्तव स्वीकारते. ती म्हणते की मी जन्मते प्रश्न घेऊन जीव घेणार. प्रश्न अनेक असतात बंधूंनो. काही प्रश्न हे उत्तराच्या अपेक्षेसाठी असतात,
तर काही प्रश्न हे जीव घेणारे असतात. उत्तर दिलं तर प्रश्नच राहत नाही, उत्तर होतो. आणि कधी कधी तर उत्तर दिलं तर प्रश्नच प्रश्न निर्माण होतात. अशी ही कविता नागराज मंजुळेंची. ती प्रश्न घेऊन येते, पण एवढे जीवघेणे प्रश्न. आता जीवघेणा प्रश्न कशाला म्हणायचं? जीव आणि घेणं म्हणजे जो जीव जगण्यासाठी ही नकोसा होतो. म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या गरजाही ज्या जीवाच्या पूर्ण होत नाहीत, ज्या आवश्यक गरजा आहेत, ह्या देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जी त्रिसूत्री या देशातल्या संघराज्यीय शासन व्यवस्थेने स्वीकारली आहे, लोकशाहीने स्वीकारली आहे. लोकशाहीचं ब्रीद आहे की सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळाला पाहिजे. पण मिळतो का हो? जर अन्न, वस्त्र, निवारा सगळ्यांना असता तर अनिकेत कशाला निर्माण झाले असते? बेवारस कशाला निर्माण झाले असते? आजही आमच्या समाज व्यवस्थेमध्ये अशा कितीतरी जाती आणि जमाती आहेत की ज्यांना हक्काची गावं नाहीत, ज्यांना स्वतःची घरं नाहीत, इतकंच काय तर ज्यांना आडनावं सुद्धा नाही. आमच्या समाज व्यवस्थेमध्ये आजही वैदू समाज आहे, फाशीपारधी समाज आहे, वडार समाज आहे. कुठे आहेत यांना गावं? कुठे आहेत यांना घरं? म्हणून नागराज मंजुळे म्हणतात की माझी जी कविता आहे तीच मुळात एक जीवघेणा प्रश्न घेऊन जन्माला येते आणि निरुपायानं येते चौघाट्यावर. प्रश्न घेऊन येते आणि मग त्या प्रश्नाचं माझी कविता उत्तर मागायला तयार होते. बघा नागराज मंजुळेंची कविता कशी आहे. गरीब असेल, मजूर असेल, पण स्वाभिमानी आहे, आत्मविश्वासू आहे. तिच्यात दाटून आत्मविश्वास भरलेला आहे. भाई पंचभाई यांची एक कविता आहे. पंचभाईची कविता असं म्हणते, ती काहीशी अशा स्वरूपाची आहे. त्या कवितेमध्ये काडीचं प्रतीक आहे. एक काडी, एक वायलेली काळी माया अंगणात आली, मले उठव म्हणाली, मले पेटव म्हणाली. कवी म्हणतो की माझ्या अंगणामध्ये एक काडी आली. काडी इन्नाची, सुकलेली. आमचा समाज आमचं रक्त शोषून घेऊ लागले. आमच्या समाजातील विशिष्ट घटक काही लोकांचं रक्त प्यायला लागलेलं आहे, रक्त शोषून घ्यायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शोषकाचा वर्ग आणि शोषिताचा वर्ग इथे जन्माला आलेला आहे. भांडवलदाराचा आणि मजुराचा वर्ग निर्माण झालेला आहे. रक्तपित आहे, इथला एक वर्ग रक्तपितो आहे दुसऱ्या एका वर्गाचा. पंचभाईची कविता म्हणते, एक वायलेली काळी की जिच्यामध्ये रक्त नाही, मांस नाही, कुपोषण. बघा कुपोषणाचा प्रश्न बघा, विस्थापनाचा प्रश्न बघा. एक काळी माया अंगणात आली, मले उठव म्हणाली, मले पेटव म्हणाली. अरे बाबा मला उठव, माझ्यात ताकद आहे थोडीशी, मला पेटव, म्हणजे मला काहीतरी अन्न दे, मला काहीतरी माणसासारखी वागणूक दे, असं ती काडी म्हणते. पण तिला कुणीही आधार देत नाही. ती इतकी सुंदर आहे काळी की कवी म्हणतो की चाफ्याच्या कळीले सर नाही तिच्या नाकाची. चाफ्या
चाफ्याची कळी इथल्या रसिकांनी, आस्वादकांनी तिचं वर्णन केलेलं आहे. चाफे कळी इथली माझी प्रेयशी कशी तर चाफे कळी, चाफ्याच्या कळीसारखं तिचं नाक, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे तिचे गाल, कुंद कळ्यांसारखे तिचे दात, आणि केस तर विचारूच नका. पाठीवरील लोळे हा वेणीचा सापबाई, की जसं काही एखादा सळसळता नाग एखाद्या रानामध्ये जावा त्याप्रमाणे पाठीवर तिची वेणी, असं सौंदर्याचं वर्णन केलं आहे. या मायकोव्हस्कीचं उदाहरण आपल्याला दिलंय. पंचभाई म्हणतो ती कळी, ती काळी, त्याच्या दारी जा त्याच्या दारी जाय, पण तिला काही कोणी उठवत नाही, तिला काही कोणी पेटवत नाही. आणि मग काय होतं मी सांगितलेलं आहे आपल्याला, पाठाच्या कवितेच्या आरंभीच सांगितलेलं आहे. अगर दर्द को दवा न मिले तो दर्द ही दवा बन जाती है. आणि मग काय होतं, ती याच्याजवळ जाते त्याच्याजवळ जाते, पण त्या काडीला काही कोणी उठवत नाही. आणि मग काय होते, स्वतःच पेट घेते ती काडी, स्वतःच काडी पेट घेते. आणि मग कवितेच्या शेवटच्या कडव्यामध्ये भाई पंचभाई असं म्हणतात, अशी पेटलेली काळी माया अंगणात आली. स्वतःच पेटली ती, आता तिला ती सापडली. अन्याय करणाऱ्यांच्या विरुद्ध तिच्यामध्ये शक्ती आली, ताकद आली. आणि मग ती म्हणाली, अशी पेटलेली काळी माया अंगणात आली. मग मले काय म्हणाली, मले उठव म्हणाली, रान पेटव म्हणाली. ऐकत नाही का तुम्ही? मग मला उठवा, आता तीच स्वतः पेटली आणि संपूर्ण रान तिने पेटवून टाकलं. नागराज मंजुळे असं म्हणतात की माझी कविता देखील जी जन्मते प्रश्न घेऊन जीव घेणार आणि निरुपायानं येते चव्हाट्यावर, उपाय नाही. आणि म्हणून मग ती आता चव्हाट्यावर आलेली आहे. इथलं समाज वास्तव तर हे आहे की ठोका म्हणजे उघडेल आणि मागा म्हणजे मिळेल. हक्काचं जरी असला तरी असा काही कोणी इथे म्हणत नाही की अरे हे याच्या हक्काचं आहे तू घे, त्याचा आहे रे बाबा त्याला दे. नाही, इथे तर प्रेताच्या टाळूवरचही लोणी खायला टपलेले आहे. नागराज मंजुळे म्हणतात की आम्हाला एक वरद हस्त मिळाला, आम्हाला एक खूप मोठा आधार मिळाला. आणि तो आधार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पंचभाईच्या कवितेतील ती जी स्त्री आहे, जी काडी आहे, ती म्हणाली ती स्वतः पेटली. कारण इथल्या समस्त नारी जातीला खऱ्या अर्थाने अस्मितेचं दान जर कुणी दिलं असेल, इथल्या समस्त नारीला जर आवाज कुणी दिला असेल, तो सावित्रीमाईने तर दिलाच, प्रश्नच नाही. पण घटनेमध्ये त्या आवाजाला कलम कोणी करून ठेवलं असेल तर ते केलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि हिंदू कोडबिलाच्या रूपाने. म्हणून इथले कालचे मुके आज बोलू लागले आणि सत्या सवे डोलू लागले. कालच्या मुक्यांना जर कुणी वाचा दिली असेल तर ती आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. सत्य मांडण्याचं सामर्थ्य, सत्य मांडण्याची ताकद जर कुणी दिली असेल तर ती आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. नागराज मंजुळे देखील बाबासाहेबांची बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणतात, जी जन्मते प्रश्न होऊन जीव घेणार. एके ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पण असंच म्हणाले होते, आलो होतो प्रश्न घेऊन, जात आहे उत्तरे घेऊन. मी आलो होतो प्रश्न घेऊन. इथल्या समस्त नारीचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांनी उचलून धरला आणि केवढं मोठी देणगी बाबासाहेबांनी इथल्या स्त्रीला दिली
हिंदू कोड बिलाच्या रूपाने. पण दुर्दैव आहे आमचं की आम्हाला हिंदू कोड बिल काय आहे हेच माहित नाही. आम्ही 10 वेळा चित्रपट पाहतो, घराघरातली भांडणं पाहतो, कभी बहू कभी सास भी बहू थी वगैरे वगैरे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे हे आम्ही पाहतो. हे पाहायला आमच्या जवळ वेळ आहे. पण हे पाहण्याची ज्यांनी आम्हाला दृष्टी दिली त्या बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल आम्ही वाचत नाही बरं. एखाद्या माणसाने आम्हाला त्रास दिला तर आम्ही फिर्याद करतो, कोर्टात जातो, पोलीस स्टेशन मध्ये जातो आणि सांगतो की अमक्या अमक्या माणसाने मला असा असा त्रास दिला, अमक्या अमक्या माणसाने मला असं असं छळलं. पण ज्या कलमामध्ये ते नमूद केलेलं आहे, ज्या हिंदू कोड बिलामध्ये दाद मागण्यासाठी आम्हाला लिहून ठेवलेलं आहे, ते आम्ही वाचत नाही. त्या सावित्रीबाईचे उपकार आम्ही मानत नाही, बाबासाहेबांचेही उपकार आम्ही मानत नाही. कारण इथली समाज व्यवस्थाच अशी आहे, हात छाटून टाकल्या जातात. बघा, मिक्सरवर बारीक केलेलं मिश्रण किंवा ग्रेव्ही ज्याला म्हणतो आपण, भाजीला ग्रेव्ही पाहिजे, तर्री पाहिजे. पण मिक्सर कोणी शोधून काढलं, त्या इंजिनियरचा कधी आपण विचार केला? किती जण इंजिनियरचे उपकार मानतात हो. आमचं फिल्टर खराब झालं, आमचं फिल्टर खराब झालं, पाणी येत नाही आहे चांगलं म्हणून आपण 10 वेळा जातो. पण ज्या अभियांत्रिकाने, ज्या तंत्रज्ञाने ते फिल्टर तयार केलं, त्याचे कधी आपण उपकार मानले? कधीच नाही. आम्हाला विज्ञानाच्या सोयी हव्या आहेत, पण सत्यापर्यंत जाण्याची आमची तयारी नाही. कारण सोयी उपभोगणं सोपं असतं, सत्यापर्यंत गेलं तर हात उभा करावा लागतो. आणि म्हणून बाबा आमटे एके ठिकाणी म्हणतात की परमेश्वराने आपल्याला जे 2 हात दिलेले आहेत ते उभारण्यासाठी दिलेले आहेत, उगारण्यासाठी नाही. पण आम्ही आमच्या हातांचा उपयोग उभारण्यापेक्षा उगारण्यासाठी करतो. उभारणं आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. इथल्या बहिष्कृत समाजाला, इथल्या अन्यायाने पिचलेल्या समाजाला न्यायाची जाण कोणी निर्माण करून दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. आणि म्हणून नागराज मंजुळे म्हणतात, निरुपायाने माझी कविता चव्हाट्यावर येते, थांबून वाटेवर तुम्हा इज्जतदारांना खुणावणारी माझी बहिष्कृत कविता. माझी कविता तुम्हाला बहिष्कृत वाटत असेल, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की माझी कविता बहिष्कृत नसून इज्जतदारांना धडा शिकवणारी आहे. तात्पर्य अशा प्रकारे नागराज मंजुळे यांनी माझी कविता जी सांगितली आहे ती एका अन्यायाला वाचा फोडणारी आहे, आपलं दुःख चव्हाट्यावर मांडणारी आहे. पण तिनं एवढं काही सोसलेलं आहे, एवढं काही सहन केलेलं आहे की ते सोसलेलंच, ते सोसलेपणच तिला ताकद देऊन जातं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की कधीच संधीला संकट समजू नका, संकटाला संधी समजा. नागराज मंजुळेंनी त्यांच्या कवितेमध्ये संकटाला संधी समजलं आणि त्या संधीचा फायदा घेऊन आपल्या कवितेला एक जन्म दिला. आणि तो जन्म जन्म देताना जरी जीवघेण्या वेदना झाल्या तरी त्या वेदना संवेदना बनल्या, सहवेदना बनल्या आणि समस्त जनतेचा ती कविता एक आवाज ठरली. ठीक आहे.